नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर दिनकर सोळंकी सर, जे मागच्या काही वर्षांपासून अर्थात 8-10 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल असतील, सध्याला त्यांनी गव्हर्नमेंटमधल्या सुद्धा काही प्रोजेक्ट्सवर काम करायला सुरुवात केली आहे. या एकंदर 10 वर्षाचा त्यांचा प्रवास कसा होता, त्यांचा अनुभव कसा होता या फील्डमधला, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही 10 वर्षापूर्वी हा निर्णय घेतलात आणि या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? ॲक्चुअल माझं होम टाऊन होतं. तिथेच माझी शाळा म्हणजे प्रायमरी शिक्षण माझं तिथेच होम टाऊनलाच कोलारा या गावी झालं. त्याच्यानंतर जे राहिलेलं आहे 11वी आणि 12वी चिखलीला आदर्श स्कूलमध्ये झालं आणि डिप्लोमा मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिम त्या कॉलेजमधून केलं आणि डिग्रीसुद्धा माझं तिथंच चालू आहे सध्या सरस्वती कॉलेजला. देन त्याच्यानंतर थोडंसं एक 2-1 वर्ष मी प्रॅक्टिस म्हणून आर्किटेक्ट अनिल सोळंके साहेबांकडे थोडंसं प्रॅक्टिस केलं आणि स्वतःच एक ओन फर्म चालू केलं. त्याच्या हिशोबानं मग नंतर थोडेसे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणा, इंडस्ट्रियल म्हणा, कमर्शियल म्हणा. आणि देन रिसेंटली 1-2 वर्षापासून लॉकडाऊन संपल्यानंतर आपले गव्हर्नमेंट प्रोजेक्ट चालू केले. आणि या मागची प्रेरणा कुणाची होती, ते कसं काय तुम्ही या फील्डमध्ये आला? ॲक्च्युअल आमचे एक काका आहेत, इंजिनियर गजानन सोळंके म्हणून. त्यांचं डिप्लोमा झालेलं होतं, म्हणजे ते पण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगावमधूनच पासआउट होते आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टी प्रेरणादायी सांगितल्या होत्या की बस सिव्हिलमध्ये असं होतं तसं होतं. थोडंसं ॲडव्हेंचर आहे सिव्हिलमध्ये. थोडंसं तुम्ही जर कॅनल डॅम वगैरे जर गेले किंवा रोडच्या काही साईट्स असतात त्या हिशोबात, तर त्यांनी बऱ्याचशा गोष्टीचं मार्गदर्शन केल्यानंतर थोडंसं या फील्डबद्दल थोडंसं मनामध्ये कुतूहल होतं की बाबा ठीक आहे, आपल्याला बाकीचं थोडंसं सायन्स वगैरे सोडून आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये थोडंसं आपल्याला ट्राय करायचं आहे. मग तुम्ही या फील्डमध्ये आलात. मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, तो म्हणजे कुठल्याही सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात येतो की सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर पहिली साईट मिळेपर्यंत एक स्ट्रगल असतो वेगळा, आणि कारण तो अनुभव एक वेगळा असतो की आपल्याला पहिली साईट कोण देणार आणि कशी आपल्या हातून होणार. बिलकुल. तर तो अनुभव तुमचा कसा होता, तो पिरियडच पूर्ण कसा होता? ऍक्च्युअल त्या पिरियडमध्ये एक ऑफिस स्टार्ट म्हणजे 8 डिसेंबरला स्टार्ट केलं होतं मी ऑफिस. 8 डिसेंबर नंतर माझं एक 3 जानेवारीपर्यंत मला साईटच नव्हती कुठलीच. 3 जानेवारीपर्यंत मी एकदम ज्याला लिटरली आपण म्हणतो की काहीतरी आपले ओन प्रोजेक्ट प्रॅक्टिस करायचे या हिशोबाने डिझाईन करत होतो. देन त्याच्यानंतर एक दिवस एक डोंगर देव सर म्हणून त्यांची एक साईट्स होती, ते रेसिडेन्शियल कम कमर्शियल होती ती, म्हणजे वरती त्यांचं राहणं होतं आणि खाली स्कूल बिल्डिंग चालू करायचं होतं, प्री स्कूल वगैरे होतं त्यांचं. त्या हिशोबानं ते प्रोजेक्ट स्टार्ट केलं. त्याच्यानंतर आपली ही जी सिव्हिलची जर्नी ती स्टार्ट झाली, सुरू झाली. सो आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. म्हणजे तुम्ही इतक्या वर्षात हे फील्ड बघितले, मागच्या 8-10 वर्षांमध्ये काम करताय आणि स्पेशली बुलढाण्यासारख्या एरियामध्ये तुम्ही काम करताय, तर यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कसं काम करता त्यांच्यावर? ऍक्च्युअल ते धोकादायक पण आहे आणि खूप कठीण आहे, कारण त्यांना आपण टेक्निकल गोष्टी काही समजून सांगितल्या तर एखाद्या वेळेस त्यांची खूप व्हेरिएशन मध्ये उत्तर असतात. नाही सर हे ऐसाही होत आहे, नाही सर इसकी ट्रॅक ही ऐसा आहे. तर त्यावेळेस त्यांना समजून सांगावं लागतं, नाही बाबा आपल्याला हे टेक्निकल पद्धतीनं जर कुठंतरी याची स्ट्रेंथ अचीव करायची आहे किंवा याला आपल्याला त्या लेवलपर्यंत न्यायचं आहे, याचा ड्युरेशन पिरियड तो आहे, लाईफ स्पॅन तो आहे, तर त्या हिशोबानं त्याला ते समजून सांगावं लागतं किंवा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला ते त्या गोष्टी पटवून द्यावं लागतं. त्यावेळेस तो कुठं त्याला त्या मान्य होतो. बरोबर. अदरवाईज ते त्यांचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक सोडायला कधीच तयार नसतात. हो. आणि दुसरं, या क्षेत्रामध्ये जसं हे क्षेत्र बदलते त्याप्रमाणे यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलतं. बिलकुल. तर तुम्हाला आता या टेक्नॉलॉजीचा वापर तुमच्या रोजच्या कामामध्ये कसा होतो, म्हणजे सॉफ्टवेअर साईडनं पण आणि मशिनरी साईडनं पण? ऍक्च्युअल स्टार्टिंगला ज्यावेळेस म्हणजे आपलं फर्म ज्यावेळेस चालू केलं होतं किंवा प्रॅक्टिस चालू केली होती, त्यावेळेस रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्रोजेक्ट बद्दल थोडासा जर आपण विचार केला तर त्याचे जे फ्रंट व्ह्यू, ज्याला आजकाल त्याला 3D म्हणतो आपण, व्हिज्युअलायझेशन वगैरे जे म्हणतो, तर त्या कन्सेप्ट त्यावेळेस आपल्याला ड्राफ्ट कराव्या लागत होते आणि त्या समजून सांगावं लागत. ऑन साईट त्यांना जायचं, प्रत्येक गोष्ट समजून सांगायची. हे जे नवीन आता सॉफ्टवेअर वगैरे आलेले आहेत, ह्या गोष्टीमध्ये तेवढं ती गोष्ट राहिली नाही. आपण त्यांना एकदम व्हिज्युअलाइज करून द्यायचं आणि ते पटकन त्यांच्या लक्षात येतं. अशा हिशोबात ऍडव्हान्स जेवढं काही येतंय ते ऍडव्हान्स एकदम म्हणजे कन्स्ट्रक्शन सिव्हिल इंजिनिअरिंगची लाईफ चेंज करून टाकल्या टाईप झालेला आहे हा. बरोबर. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करताय, तर बऱ्याचदा तुम्हाला एक कस्टमर कडून वाक्य ऐकायला मिळालं असेल, ते म्हणजे की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण एक चांगलं दर्जेदार बांधकाम करावं, आणि कस्टमरचं जर बजेट कमी असतं, अशा वेळेला दर्जा आणि ते बजेट
क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही? ऍक्च्युअल बऱ्याचशा वेळा म्हणजे हर एक प्रोजेक्ट मध्येच हा एक पार्ट येतो. म्हणजे एखाद्या वेळेस एखादा रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणा किंवा कमर्शियल म्हणा, जे ओनर आहेत, कन्स्ट्रक्शन ओनर किंवा जे प्लॉट ओनर किंवा जे काय असतील प्रोजेक्ट ओनर म्हणतात, तर त्यांना निश्चितच ती जी कॉस्ट कटिंग करायची असते त्याच्यामध्ये आणि एक दर्जा उंच व्हायचा असतो कामाचा. तर तो समतोल राखण्यासाठी त्याच्यामध्ये कितपत आपण खरं उतरू शकतो आणि आपल्याला त्यामध्ये कुठलं म्हणजे आपण स्ट्रगल करायचंय, त्याच्यामध्ये काय अचीव करायचंय, या गोष्टीसाठी दोन्ही गोष्टीचं मॅनेजमेंट करणं खूप कधी कधी अवघड होऊन जातं. एखाद्या वेळेस काय होतं, ब्लॅक कॉटन साईल मध्ये प्रोजेक्ट असते, 20-20, 30-30 फुटापर्यंत ब्लॅक कॉटन साईल असते. तर आणि एखाद्या वेळेस असतं की एकदम ग्राउंड लेवलला 1-2 फूट खोदल्यानंतर लगेचच आपल्याला हे भेटून जातं, हार्ड स्टॉक स्टार्टा भेटून जातो. तर त्या केसमध्ये एखाद्या वेळेस खाली फाउंडेशन प्रकार चेंज करायचे का, एखाद्या वेळेस तुमचे कन्स्ट्रक्शनचा टाइप्स म्हणजे ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग, ब्लॉक मॅन्युफॅक्चरिंग यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून आपल्याला काही करता येतं का, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये जाऊन आपण त्याला करू शकतो. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे तो, आणि त्याचा हे असं आहे की तुम्ही एका काय म्हणतो ग्रामीण भागातनं पण आला, शेतकरी कुटुंबातले पण आहात, आता इंजिनियर पण आहात आणि इथले मूळचे रहिवासी पण आहात. अशा सगळ्या याच्यातनं तुमच्याकडून जे उत्तर हवंय ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं जर आपण एक डोळ्यासमोर आणलं, एका इंजिनियरच्या नजरेतून, किंवा तुमचं विकासाचं विजन असं जर एक डोळ्यासमोर आणलं, तर तुम्हाला काय वाटतं पुढच्या 10-15 वर्षात कुठल्या क्षेत्रांवर जास्त आता काम झालं पाहिजे झपाट्यानं, तर बुलढाणा जिल्ह्याचा एक टोटल विकास होऊ शकतो? बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर थोडासा विचार केला आपण तर बऱ्यापैकी आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये जो ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो, विकास म्हणतो, तो झालेला आहे. बट थोडंसं मेडिकल फील्डचे काही जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील, देन त्याच्यानंतर तुमच्या जर हा एरिया पूर्ण रुरलमध्ये जाते, तर त्या हिशोबानं तुमचं जे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे जे काही गव्हर्नमेंट स्कीम येतात शेतकऱ्यांसाठी वगैरे, तर त्या एक गोष्टी. देन त्याच्यानंतर तुमचे शेतकऱ्यांसाठीचे बरेचसे प्रोजेक्ट आहेत जे आमच्या थ्रू होऊ शकतात, म्हणजे सामाजिक ज्याला आपण आपल्याकडून काही देणं म्हणतो त्या हिशोबात. तर ते ह्या गोष्टीमध्ये जर केलं तर बऱ्यापैकी त्याचं डेव्हलपमेंट होऊ शकते. पण याच्याकडे मग शासनानं काय पावलं उचलावी असं तुम्हाला वाटतं? शासनानं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी नदी जोड प्रकल्पाचं विजन हाती घेतलेलं आहे. बट नदी खोलीकरण वगैरे हे गोष्टी बऱ्यापैकी हाती घेतलेल्या आहेत आणि कोल्हापुरी बंधारे वगैरे हे गोष्टी बऱ्यापैकी हाती घेतलेल्या आहेत. दुसरी गोष्ट एक ट्रान्सपोर्टेशनचं बऱ्यापैकी इकडं आलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी रोड वगैरे चांगले झालेले आहेत त्या हिशोबाने. तर काय ठीक आहे, या गोष्टी चालूच असणार आहेत. दुसरं, तुम्ही आता शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण कामं करताय, तर ती साधारणपणे कशा प्रकारची कामं आहेत त्याबद्दल काय सांगा? ऍक्च्युअली गेल्या काही वर्षामध्ये जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी निधी पडून असायचा किंवा बऱ्याचशा लोकांना माहितीच नसायचं की हा निधी या गोष्टीसाठी आलेला आहे. बट आता थोडंसं अवेअरनेस वाढलेला आहे त्या गोष्टीमुळे. प्रत्येक ठिकाणी जर आपण गेलो, गावखेड्यामध्ये जर एखाद्या वेळेस गेलो आपण, तर त्या गोष्टीचा निधी व्यवस्थितपणे होतोय. गावामध्ये जर थोडंसं गेलो, प्रत्येक गावामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हटलं की डेव्हलपमेंट कुठल्या प्रकारात व्हायला पाहिजे, तर तीही गोष्ट इथे लागू होते की थोडंसं ज्याला आपण महाजल सारख्या योजना आहेत त्या प्रत्येक गावात गेल्या पाहिजेत. त्याही गोष्टी त्या हिशोबाने थोड्याशा चालल्या पाहिजे अशा हिशोबात आहे. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात जे आता नवीन किंवा म्हणून पहिले ज्युनियर्स येतात आता, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रात, तर त्यांना तुम्ही काय एक सिनियर म्हणून सल्ला द्याल? सिनियर म्हणून माझा एक त्यांना सल्ला असेल की तुम्ही जे वर्किंग करताय त्या वर्किंग मध्ये ऑनेस्टी ठेवा आणि एक प्रत्येक वर्किंग करताना प्रत्येक गोष्ट थोडीशी क्रॉस चेक करत त्याला करत चाला हिशोबाने. बरोबर. दुसरं, आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो वेगळा होता, नवीन होता काहीतरी? बरोबर. आयकॉनिक माझे 2 प्रोजेक्ट आहेत बघा. एक टेंभुर्णीला सध्या स्कूल चालू आहे माझं, ते एक आहे जे KKP स्कूल म्हणून, आणि दुसरं एक जनार्दन इंगळे सरांचं आहे. कारण तिथे मी थोडंसं माझ्या आवाक्याच्या बाहेर जाऊन थोडंसं कॅन्टिलीवर घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं 20-22 फुटापर्यंत कॅन्टिलीवर घेतलेलं आहे. अजून तिसरा एक प्रोजेक्ट आहे माझा पासोडी, इकडे चांडोळ पासोडी साईडला आहे, दीपक राजपूत सरांचा. तिथेही खूप आयकॉनिक प्रोजेक्ट केलेला आहे मी त्याला. आणि असा एखादा प्रोजेक्ट सांगता येईल का जो करताना काही आव्हानं आली, अचानक काही प्रॉब्लेम्स आले आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? तो सध्या चालू आहे बघा एक. म्हणजे जुना एक 8 वर्षापूर्वी थोडासा एक अनुभव होता की जिथे ब्लॅक कॉटन सॉइल होतं एक 50 ते 60 फुटापर्यंत. सध्या इथं मादनी म्हणून तुम्ही जर गेले कुठे, भोकरदन सिल्लोड तालुक्यामध्ये, संभाजीनगर जिल्हा येते त्याचं, तर त्या एरियामध्ये जवळपास 30 ते 40 फुटापर्यंत खाली ब्लॅक कॉटन सॉइल आहे.
आणि इवन तिथं कन्स्ट्रक्शन म्हणजे फाउंडेशन झाल्यानंतरही ते फाउंडेशन तिथल्या बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं हे फाउंडेशन टिकणार नाही बुवा. कशामुळे टिकणार नाही, कारण ब्लॅक कॉटन सॉईल आहे, कधीही क्रॅक होऊ शकते. तर त्या गोष्टीसाठी आम्ही खूप सारी मेहनत घेतली. त्याला खाली त्याचा स्टार्टा वगैरे एकदम म्हणजे त्याला रबल सोलिंग वगैरे केलं एक 7 ते 8 फुटापर्यंत. त्याच्यामध्ये जे डब्बर बांधकाम स्टोन वर्किंग करतो आपण, ते स्टोन वर्किंग करून ते मटेरियल त्याच्यामध्ये भरलं. ते मटेरियल भरल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे अगोदर पाईल वगैरे टाकून नंतर त्याच्यावरती बीम वगैरे उभे करून त्याला कन्स्ट्रक्शन केलंय. बरोबर. ठीक आहे, आता त्याला काही धोका नाही. धोका नाही. ओके. दुसरं, या फील्डमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही कसं स्टील निवडता, काय पॅरामीटर्स बघता त्याचे? ऍक्च्युअल पॅरामीटरमध्ये पहिले तर आम्ही टेक्निकल फीचर्स बघतो त्याचे. हम्म. टेक्निकल फीचर्समध्ये जातो, देन त्याच्यानंतर त्याचं कधी कधी त्याचं फिक्स रॉड आमचे फिक्स आहेत का, किंवा त्याचं वेटिंग किती येतं. म्हणजे प्रत्येक कंपन्यांचे वेगळे वेगळे रेट वेट आहेत. 10 mm बारचं वेट व्हेरिएशन्समध्ये येतं, 12 mm व्हेरिएशन्समध्ये येतं, 6 mm व्हेरिएशन्समध्ये येतं. तर त्या गोष्टीमध्ये कॅल्क्युलेशन करून आणि टेक्निकल फीचर्स बरोबर आहेत की नाही आहेत, म्हणजे आपल्याला जे पाहिजेत बुवा, जो कोणी प्रोजेक्ट असेल आपला, रेसिडेन्शियल असेल, छोटासा असेल, एखाद्या वेळेस निग्लिजिबल असतं, पण एखादा मेजर प्रोजेक्ट आहे, तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला नेमकं खूप केअरफुली राहावं लागतं. त्या हिशोबाने आम्ही त्याला कॅल्क्युलेट. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी आजवर वापरलंय का? त्यांचं बिलकुल. प्रॉडक्ट आणि सर्व्हिस म्हणून कसा होता अनुभव? ऍक्च्युअल माझं एक हॉस्पिटल झालेलं आहे, डॉक्टर झालटे, योगेश झालटे सर, साखरखेडा. तिथं मी फुल आयकॉन स्टील वापरलेलं आहे. ओके. आणि आपले सर होते, अमोल सर होतेच त्याच्यामध्ये, त्यांना माहिती आहे बऱ्यापैकी शशिवात. सो हे होते इंजिनियर दिनकर सोळंकी सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या एकंदर प्रवासाबद्दल सांगितलं. भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.